माझे जुने सहकारी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत, वरिष्ठ पत्रकार। प्रशांत दिल्ली परिसरामध्ये राहिलेला आहे। प्रशांतनं दिल्ली राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कव्हर केलेली आहे, त्यामुळे आत्ताच्या घटनेबद्दल प्रशांतशी बोलणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतं। प्रशांत, जेव्हा पहिल्यांदा बातमी समजली, पहिल्यांदा ही दृश्य पाहिली, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? खरं तर दिल्ली मेट्रो देशातल्या सर्वात सुरक्षित मेट्रोपैकी एक आहे। त्या मेट्रोच्या शेजारी झालेला हा स्फोट आणि त्यातही या स्फोटामध्ये जेव्हा लाल किल्ल्याच्या एका महत्वाच्या स्थानाचं नाव येतं तेव्हा साहजिक आहे की बऱ्याच वेगवेगळ्या शंका मनामध्ये येतात, कारण दिल्लीच्या एकूणच राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं असणारे स्थान आहे। कुठलाही माणूस दिल्लीला गेल्यानंतर लाल किल्ल्याला जातच असतो आणि हा स्फोट जो आहे तो अशा वेळी होतोय ज्यावेळी कालपासून देशामध्ये एक अँटी टेरर ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। जम्मू काश्मीर मध्ये एक मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आणि त्याच्यानंतर काल फरीदाबाद मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं सापडलेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती झालेला हा अशा पद्धतीचा एक मोठा स्फोट आहे। जेव्हा प्राथमिक माहिती कळाली त्याच्यानंतर मी दिल्लीतल्या काही मित्रांना तातडीनं फोन लावला। ITO परिसर जो आहे तो दिल्लीचा अतिशय महत्वाचा परिसर आहे आणि तिथं काही न्यूज चॅनलची सुद्धा कार्यालय आहेत। तर जेव्हा तिथल्या एका मित्राशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला तिथं सुद्धा या स्फोटाचा आवाज ऐकू आला, म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटर लांब आहे लाल किल्ल्यापासून ते ठिकाण, पण तिथं सुद्धा जर स्फोटाचा आवाज ऐकू आला असेल तर हा स्फोट किती मोठ्या तीव्रतेचा होता हे आपल्या लक्षात येऊ शकतं। लाल किल्ला हे ठिकाण जे आहे ते सुद्धा दिल्लीच्या एकूण सगळ्या कल्चरच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे। आपल्याला माहिती आहे की लाल किल्ल्यावरती पंतप्रधानांचं भाषण 15 ऑगस्टला याच ठिकाणावरून होत असतं, तिथं जात असतात, ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचं ठिकाण आहे आणि तिथल्या मेट्रो स्टेशनच्या शेजारी झालेला हा स्फोट आहे। नेमका कशाचा स्फोट होता याची माहिती माझ्यापर्यंत आता येऊ शकलेली नाहीये, पण असं कळतं की पार्किंग लॉट मधल्या कारमध्ये हा स्फोट झाला आणि मल्टिपल स्फोट आहेत असं देखील याच्यामध्ये कळतंय। त्यामुळं दिल्ली मेट्रो जी मेट्रो मी आता 9-10 वर्ष दिल्लीमध्ये होतो, पण कधीही अशा पद्धतीची कुठली अनुचित घटना घडलेली नव्हती। अशा वेळी मेट्रो स्टेशनच्या जवळ झालेला हा थांबवते, काही प्रतिक्रिया येतात त्यासाठी थोडंसं थांबवते। हमने देखा इंसान का हाथ पड़ा हुआ, पूरा फटा हुआ, फिर आगे उस साइड देखा तो फेफड़ा पड़ा हुआ इंसान का। तो इतना ये आदमी सोच भी नहीं सकता कि एकदम से हुआ तो क्या हुआ इंसान। गाड़ी इको